आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे ती भल्या पहाटे झालेल्या भीषण अपघाताची 25 जणांचा यात मृत्यू झाला आहे। पण अपडेट अशी आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज बुलढाण्याला अपघातस्थळी जाणार आहेत। शासकीय विमानानं हे सगळेजण बरोबर 1.5 तासानं बुलढाण्याच्या दिशेने रवाना होतील। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघंही बुलढाण्याला जाणार आहेत आणि अपघाताच्या ठिकाणाची ते पाहणी करतील, तसंच जे जखमी आहेत त्यांचीही रुग्णालयात भेट घेतील। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। प्रशांत, या अपघाताच्या प्रत्यक्ष स्थळी जाणार आहेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री, सविस्तर सांग। मिलिंद, आपल्याला माहिती आहे की झालेला अपघात इतका भीषण होता, आणखीन याच ठिकाणची घटनास्थळाची पाहणी, आणखीन त्याचबरोबर मृतांचा जे रुग्णालयामध्ये उपचार चालू आहे, काही जे आहेत 8 अजूनही रुग्ण जे आहेत ते रुग्णालयात आहे, यांची भेट घेण्यासाठी म्हणून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघं एकत्र जाणार आहेत। सकाळी 10 वाजता कलिनाच्या गेट क्रमांक 8 वरनं शासकीय विमानानं ते टेक ऑफ करणार आहे। घडलेली घटना इतकी भीषण आहे आणि याचमुळे या भीषण घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या यांनी दिलेले आहेत। आणि त्याचसोबत जे मृतांचे नातेवाईक आहे, कुटुंबीय, त्यांना प्रत्येकी 5 लाखाची शासकीय मदत जाहीर केली आहे। या घटनेची चौकशी करण्याचे आदेश सुद्धा मुख्यमंत्र्यांनी दिले, पण प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन या झालेल्या घटनेची पाहणी करण्याचा निर्णय हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकत्रित घेतलाय। आज 10 वाजता ते या प्रत्यक्ष घटनास्थळी जाणार आणि नेमकी घटना कशी घडली, काय घडली याची चौकशी जरी होणार असली तरी प्राथमिक दिलासा देण्यासाठी या राज्याचा प्रमुख म्हणून घटनास्थळी जाण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय। 10 वाजता दोघंही मुंबईतून रवाना होणार आहेत। मिलिंद, प्रशांत, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। मग राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघंही प्रत्यक्ष अपघात स्थळाला भेट देणार आहेत, रुग्णालयात जाऊन रुग्णांची भेट घेतील, त्यांच्यावर कसे उपचार सुरू आहेत त्याची माहिती घेतील आणि यानंतर ते माध्यमांशी कदाचित बातचीत करतील। बुलढाण्यातून महत्त्वाच्या काही अपडेट्स आपण घेणार आहोत। सिंदखेड राजा परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास एका बसला भीषण अपघात झाला। खाजगी ट्रॅव्हल्सच्या बसला झालेल्या या अपघातात 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे। ज्यांनी आत्ताच टीव्ही लावला आहे त्यांच्याकरता या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी ती म्हणजे नागपूरहून पुण्याच्या दिशेने निघालेल्या विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसला भीषण असा अपघात झाला। सिंदखेड राजा जवळ देऊळगाव खोंड हे छोटंसं गाव आहे आणि या परिसरात हा अपघात झाल्याचं कळतं। मध्यरात्री साधारण 2च्या सुमारास वेगानं जाणारी ही बस डिवायडरला धडकली आणि धडकल्यानंतर ती बस डाव्या बाजूला कलंडली। अत्यंत भीषण असा हा अपघात, या मृतांमध्ये लहान मुलांचा सुद्धा समावेश असल्याचं कळतं। ही बस आधी जेवायला थांबली होती आणि जेवायला थांबल्यानंतर साधारण 1.5 ते 2 तासांपेक्षा जास्त प्रवास या बसने केला आणि समृद्धी मार्गावर देऊळगाव खोंड या परिसरात बसला हा भीषण अपघात झाला। बसमधून त्यावेळेला नेमके किती प्रवासी प्रवास करत होते, त्यांची नावं काय, यात अनेक गोष्टीबद्दल थोडासा संभ्रम आहे, कारण याची अधिकृत पुष्टी करायला पोलिसांना सुद्धा अडचणी येत आहेत। अपघातानंतर लगेचच बसने पेट घेतला आणि पेट घेतल्यानंतर क्षणार्धात अतिशय वेगानं ही बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली। अपघात झाला त्यावेळेला बसमध्ये 33 प्रवासी होते। 8 प्रवासी कसे बसे वाचले, जे वाचलेत ते सगळे तरुण प्रवासी आहेत। त्यांनी बसच्या पाठीमागची काच फोडली आणि ते यातून बाहेर पडले असं प्रत्यक्षदर्शींनी म्हटलंय किंवा जे बचावलेले प्रवासी आहेत त्यांनी म्हटलंय। काही जण थोडेसे जखमी झालेत, त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे, त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। बसमध्ये जे 33 प्रवासी बसलेले होते त्यात नागपूर, यवतमाळ आणि वर्धा इथल्या प्रवाशांचा समावेश आहे। आणि हे यात महिला आणि लहान मुलांचा सुद्धा
आकडा मोठा असण्याची शक्यता आहे. अजूनपर्यंत नावं कोणाची थेट समोर आलेली नाहीत, पण पुढच्या काही वेळात अधिकाधिक प्रवाशांच्या बद्दलची माहिती देण्याचा आमचा प्रयत्न असेल. ज्या विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसचा हा अपघात झाला, त्या विदर्भ ट्रॅव्हल्सचं नागपुरातलं ऑफिस अद्याप उघडलेलं नाही. खरं तर या ट्रॅव्हल कंपनीच्या मालकानं किंवा व्यवस्थापकानं स्वतःहून समोर येऊन काही माहिती देणं गरजेचं आहे. त्याशिवाय प्रवाशांची ओळख पटवणं, त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधणं, या गोष्टी अवघड होणार आहेत. पुण्याला ही बस जात होती आणि आपण पाहू शकतोय अक्षरशः राख रांगोळी झाली. काही ठिकाणी तर बसचा पत्रासुद्धा थोडासा वितळला आहे की काय, अशा प्रकारची स्थिती आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी तातडीनं घटनास्थळी दाखल झाले आणि मदत आणि बचाव कार्य तातडीनं करण्यात आलं. तोपर्यंत काही जण थोडेसे थांबले होते. त्यांनी या बाहेर पडलेल्या प्रवाशांना पाणी दिलं किंवा काही इथे मदत कार्य करता येईल का हे पाहिलं. आणि या क्षणाची एक महत्त्वाची अपडेट आहे, म्हणजे विदर्भ ट्रॅव्हल्सचे संचालक वीरेंद्र दरणे यांनी न्यूज 18 लोकमतशी बातचीत केली आहे. त्यांनी काय म्हटलंय आपण पाहूयात. त्याला अशा प्रकारची माहिती आहे. विदर्भ ट्रॅव्हल्सचे संचालक आपल्यासोबत आहे या संदर्भात बोलण्यासाठी. दादा मला सांगा की काल अपघात झाला, नेमकी ही ट्रॅव्हल्स कुठून निघाली, कशी निघाली आणि कशा पद्धतीने गेली? तर ही जी ट्रॅव्हल्स आहे ही 5 वाजता नागपुरातून निघाली आणि साधारणतः 8:30 वाजता यवतमाळातून गेली. ही गाडी कारंजावरून समृद्धी महामार्गावर चढते आणि औरंगाबादच्या जवळ उतरतात. तर ही सिंदखेड राजाजवळ पिंपळकुटी इथे ॲक्सिडेंट झाला या गाडीचा. ही गाडी नवीन बस आहे. यामध्ये अशी सर्व या गाडीचे कागदपत्र वगैरे सर्व ओके आहे. ड्रायव्हरसुद्धा आमचा एक्सपिरियन्स ड्रायव्हर होता, दानिश नावाचा. आणि या गाडी आम्हाला जी माहिती मिळाली, प्राथमिक माहिती त्यानुसार या गाडीचा टायर फुटला आणि नंतर ती डिवायडरला भिडली आणि पलटी झाली. त्यामुळे तिनं पेट घेतला. कारण नागपूर वर्धा यवतमाळ किती प्रवासी बसले होते? याच्यामध्ये यवतमाळचे 3 होते, वर्धेचे 14 होते आणि नागपूरचे साधारण काहीतरी 7 की 8 पॅसेंजर होते. मृतकाच्या संदर्भात काय माहिती? मृतकाच्या संदर्भात आम्ही आता त्यांच्या नातेवाईकाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे. पण एक प्राथमिक अंदाजानुसार 20 ते 22 पॅसेंजर मरण पावल्याचं आम्हाला माहिती मिळालेली आहे. आणि जे मृतक आहेत त्यांच्या नातेवाईकांपैकी संपर्कात कोणाच्या? बरेच जणांचे आम्ही संपर्क करू राहिलो आणि काही जणाला आता रात्री पण संपर्क केला आम्ही. कारण विदर्भ ट्रॅव्हल्सने सर्वांना आधीच अलर्ट करून दिलं ज्या असा ॲक्सिडेंट झाला त्याच वेळेस. हे होते विदर्भ ट्रॅव्हल्सचे संचालक दरणे आणि यांनी जी माहिती दिलेली आहे ते सध्या मृतकाच्या नातेवाईकांच्या संपर्कात आहे. भास्कर मेहरे, न्यूज 18 लोकमत, यवतमाळ. यवतमाळचे आमचे प्रतिनिधी भास्कर मेहरे यांनी विदर्भ ट्रॅव्हल्सचे संचालक वीरेंद्र दरणे यांच्याशी बातचीत केली. त्यांनी एकूण 3 ठिकाणून प्रवासी बसमध्ये चढलेले होते. बस नवीन होती, बसची सगळी कागदपत्र व्यवस्थित होती, ड्रायव्हर अनुभवी होता असा सुद्धा दावा केला आहे. ट्रॅव्हल्सचे संचालक वीरेंद्र दरणे यांचा असा दावा आहे की बसचा टायर फुटला, बस डिवायडरला जाऊन धडकली आणि हा अपघात घडला. साधारण एक अंदाजे कसा अपघात झालेला असू शकतो, आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून हे समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. याच्यावरून आपल्याला प्राथमिक अंदाज येऊ शकतो की काय नेमकं झालेलं असू शकतं. बसचा टायर फुटल्यानंतर ही बस अपघातग्रस्त झाली असं म्हटलं गेलं आहे. विदर्भ ट्रॅव्हल्सचे जे संचालक आहेत वीरेंद्र दरणे त्यांचा असा दावा आहे की 20 ते 22 जण असू शकतात, पण कयास असा आहे की 25पर्यंत ही संख्या असू शकते. जे प्रवासी वाचलेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आला. आपण पुन्हा एकदा पाहूयात या ग्राफिक्सच्या माध्यमातून कशा पद्धतीचा हा अपघात झालेला असेल असा अंदाज आहे. बसचा वेग होता, बस वेगानं डिवायडरवर धडकल्यानंतर ती डाव्या बाजूला कलंडली आणि खालती कोसळली. क्षणार्धात बसनं पेट घेतला. बसमध्ये डिझेलही पूर्ण क्षमतेनं भरलेलं होतं. या डिझेलच्या टाकीनं पेट घेतला अचानक आणि सगळी बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.
या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी, एक अपडेट येते या अपघाताच्या संदर्भात, म्हणजे बुलढाण्याच्या बस अपघातातल्या मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली आहे। या क्षणाची एक मोठी आणि महत्त्वाची अपडेट, मुख्यमंत्र्यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे। या अपघातातल्याच्या संदर्भातली माहिती आपण स्वतः पोलीस अधिकाऱ्यांची आणि जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून घेतल्याचं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं न्यूज 18 लोकमतशी बोलताना। आणि मुख्यमंत्र्यांनी हेही सांगितलं की मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची मदत राज्य सरकारतर्फे करण्यात येणार आहे, तर अपघातग्रस्त जे आहेत, जे रुग्णालयात दाखल आहेत, त्यांच्याही उपचारांचा खर्च राज्य सरकार करेल। काही वेळापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी न्यूज 18 लोकमतशी दूरध्वनीवरून बातचीत केली, पाहूयात ते काय म्हणाले। आपण अधिक बोलूयात। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः आपल्यासोबत फोन लाईन वरती आहेत। शिंदे साहेब, खूप मोठी दुर्घटना, भीषण अपघात समृद्धी महामार्गावरती आज घडलाय। झालेली घटना अतिशय मोठी आणि दुर्दैवी आहे। या दुर्घटनेमध्ये बस अपघातात डिझेल टँकला आग लागून आगीमध्ये 25 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झालाय, 8 लोक जखमी आहेत। मी स्वतः SP IG आणि कलेक्टरशी बोलतोय, त्यांना मृतांना उत्तमोत्तम उपचार मिळाले पाहिजेत, चांगले उपचार मिळाले पाहिजे, त्यांचा जीव वाचला पाहिजे, अशा प्रकारच्या सूचना दिल्या आहेत। आणि मृत जे आहेत त्यांची ओळख पटवण्याचं काम आपले प्रशासकीय अधिकारी करतायत, त्याच्या मागे त्यांचा प्रयत्न सुरू आहे। आणि मृतांच्या नातेवाईकांना देखील शासनाच्या वतीने 5 लाख रुपयाची मदत देण्याचा निर्णय घेतलाय आणि जखमींचा सर्व खर्च जो आहे सरकार करेल, अशा प्रकारच्या सूचना दिल्या। त्याचबरोबर हे असे प्रकारचे वारंवार अपघात होता कामा नये यासाठी देखील उपाययोजना त्याच्यावर सुरू आहेत समृद्धीवर। त्यात आणखी काय आपल्याला करावं लागेल, कारण हे अपघात बरेचसे असे आढळून आले की जादा स्पीड, ओव्हर स्पीडने गाड्या चालवल्यामुळे अपघात होत आहेत। पण त्यासाठी जे जे काही उपाय करण्याची आवश्यकता आहे ते शासनाकडून केले जातील। बरं, तुम्ही स्वतः समृद्धी महामार्गावरती तुम्ही आणि उपमुख्यमंत्र्यांनी सुद्धा टेस्ट ड्राईव्ह घेतली होती, ज्यावेळेला लोकार्पण होत होतं पहिल्या टप्प्याचं। मात्र या रस्त्यावरून प्रवास करत असताना हा रस्ता शेतकऱ्यांसाठी किंवा इतर व्यापाऱ्यांसाठी फायद्याचा ठरेल असं म्हणता अपघातच जास्त घडायला लागलेत। नाही, यामध्ये हेच तर दुर्दैवी आहे, दुःखद आहे। एवढा रस्ता जो आहे आज मोठ्या प्रमाणावर अंतर कमी करणे, वेळ कमी करणे, इंधन वाचवणे अशासाठी या रस्त्याचा उपयोग होतोय, शेतकऱ्यांना याचा लाभ होतोय। परंतु रात्रीच्या वेळेस, पहाटेच्या वेळेस जे ड्रायव्हर्स आहेत त्यांनी कंट्रोलमध्ये गाड्या चालवण्याची आवश्यकता आहे, नियमांचं पालन करण्याची आवश्यकता आहे। आणि दुर्दैवाने काही अपघात ओव्हर स्पीडने गाडी चालवल्यामुळे झाले, अशा प्रकारचं निदान समोर आलेलं आहे। परंतु जे यापुढे भविष्यामध्ये असे अपघात टाळता येतील का, त्यासाठी आवश्यक ज्या काही योजना त्या करण्याच्या आवश्यक आहेत त्या नक्की त्याच्या सूचना दिल्या। बरं, स्थानिक लोकप्रतिनिधींनी सांगितलं की अधिवेशनामध्ये हा मुद्दा उपस्थित आम्ही करणारच आहोत, कारण अपघातांचं प्रमाण वाढले आणि त्यात आता आजच्या भीषण अपघाताची भर पडलेली आहे। त्यामुळे स्ट्रिक्टली काही नियम लागू करण्याची अतिशय गरज आहे असं तुम्हाला वाटतंय की स्पीड लिमिट बाबत किंवा आणखीन काही नियम समृद्धी महामार्गावरून प्रवास करत असताना प्रकारच्या उपाययोजना ऑलरेडी तिथे केल्या, त्याच्या QRV आपण 20-25 ठेवलेले आहे, आणखी काय करायला लागेल तेही आपण करू। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सविस्तरपणे न्यूज 18 लोकमतशी बातचीत केली, मृतांच्या कुटुंबियांना, जखमींना मदतही जाहीर केली आणि एवढंच नाही तर अधिक कठोर उपाययोजना करण्याची आवश्यकता असेल तर त्याही केल्या जातील असंही आश्वासन त्यांनी दिलं। आज 10 वाजता मुंबईतून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या अपघाताच्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन भेट देणार आहेत। बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक।